त्या कामगार विभागाने गेल्या 3 वर्षापूर्वी कचरा पेट्या उद्यान विभागाच्या मागणीनुसार कचरा पेट्या सुका आणि ओला कचऱ्यासाठी घेतलेल्या होत्या. पण त्या पेट्या अक्षरशः 1000 ते 1200 अंदाजे गवतामध्ये सरू नयेत आपल्या गोरवांना. हे पैसे वाया जात नाही का? एकदा तुम्ही त्याच्याकडे लक्ष घालणार का? त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? एवढा पैसा आपण त्याच्यामध्ये वेस्टेज केलेला आहे. आणि जर ते पेट्याच उपयोग होत नसतील तर करायचं काय असा प्रश्न निर्माण झालाय. 4 वर्ष प्रशासनाच्या काळात 4 वर्ष भाऊसाहेब म्हणा 4 वर्ष खूप कचरा साचलेला आहे, तो साफ करू लवकरच. आपण मी माहिती घेतो त्याबद्दल, मीटिंग लावतो आरोग्य कर्मचाऱ्यांची. हो साहेब, ते 4 तारखेला स्टँडिंगला विषय झाला यांत्रिकी विभागाचा नेहरू नगरचा. तर 20 ते 22 आपले जे फिटर लोक आहेत ते बसून असतात. त्या सकाळला की सकाळी पंचिंग करून जातात, संध्याकाळी येतात परत पंचिंग करायला. गेटवरती कुठली एंट्री होत नाही बाहेर जाताना आत येताना. आणि बाहेर आपण अग्निशमन विभाग वगैरे तिथं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने घेतलेले आहेत फिटर लोक. हे फिटर लोक तिकडे गेले तर काय एकच विभाग नाही तसा, पालिकेचे असे अनेक कर्मचारी की सकाळी येणे पंचिंग करणे आणि संध्याकाळी पंचिंग करून आउट करणे. याच्यावरती काय आळा बसणार आहे? कुठला विभाग आहे हा? सगळ्यात मोठा सुरक्षेचा प्रश्न आहे. सुरक्षा विभाग म्हणजे सुरक्षेचं तर घेतलंय, त्यांच्याकडून सगळी माहिती घेतलेली आहे. आमच्याकडे काही नाही. आणि हे महापौरच्या वतीनं सुरक्षेचा आणि यांत्रिकची माहिती घेतो आणि जिथं जिथं जे उपलब्ध नसतील तिथं उपलब्ध करायला सांगतो. आणि जे आहेत त्यांनी काम नाही केलं तर त्यांच्यावर कारवाई करायला त्यांची माहिती घेतो मी सगळ्यांची, त्यांच्यावर कारवाई चालू अनधिकृत बांधकामाचा क्रायटेरिया काय? आपण त्यांच्याकडे टॅक्स घेतो का? आणि जर एखादा अनधिकृत बांधकाम झालेलं आहे तर त्यांना किती दिवसात आपण टॅक्स लागू करतो? आपल्याकडे अनधिकृत बांधकामाला आपण टॅक्स लावतो. कोणतंही बांधकाम जरी बांधकाम दिसलं तर आपण त्याच्यामध्ये सर्वे झाल्यानंतर त्या बांधकामाला टॅक्स लावतो. आपल्याकडे कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे 6 वर्ष मागे जाऊन टॅक्स लावण्याची प्रोव्हिजन आहे. तर त्या पद्धतीने आपण 6 वर्ष मागे जाऊन टॅक्स प्रोव्हिजन लावतो. जे कागदपत्र त्याच्यामध्ये सादर करतील, ज्यांच्याकडे जे परमिशन असेल आणि जर ती परमिशन व्हॅलिड असेल, त्यांची कम्प्लिशन सर्टिफिकेट असेल तर त्या तारखेपासून आपण त्यांना ते कर आकारणी करतो. आणि दरवर्षी आपला सर्वेचं काम त्याच्यामध्ये चालू होतं. आता आपल्याकडे स्थापत्य एजन्सी काम करते, त्यांची मुदत जून पर्यंत आहे. त्याच्यानंतर आपण नव्याने निविदा काढण्याबाबतची कारवाई करणार. सर, त्याची माहिती तुम्ही बांधकाम विभागाला किंवा स्थापत्यांना देता का? ही माहिती बांधकाम विभागाकडूनच आपल्याला माहिती आहे. सर्टिफिकेट कसं भेटतं अनधिकृत असताना? बांधकाम विभागाकडूनच येते माहिती, जी दरवर्षी त्यांचे काय परमिशन्स देतात, ज्यांचे कम्प्लिशन दिले जातात त्याची माहिती आपल्याकडे कर विभाग, कर संकलन विभागाकडे येते. त्याच्यानुसार आपण आकारणी करतो. आता ज्यांच्याकडे परमिशनच नाहीये अशा लोकांची आपण आकारणी मागे 6 वर्ष जाऊन करतो. त्यांनी जर काही पुरावे सादर केले तरच आपण त्याच्या आकारणीमध्ये बदल करतो, अन्यथा आपण त्याच्या आकारणीमध्ये बदल करत नाही. अनधिकृत जे कामं झाले त्याची माहिती भेटेल का आपल्या विभागाकडून? भेटून जाईल. तुम्ही नाव चौकामध्ये ना खाली बांधकाम झालेले बरेच वर्ष बंद होते. आता ते पूर्ण झालेले बांधकाम विभागात गेल्यानंतर म्हणते आमच्याकडे येत नाही. ते मला निवेदन द्या ना. हा, कुठल्या विभागात येते? चौकात आपलं जे हुंडाईचे शोरूम आहे ना, अनधिकृत बांधकाम म्हणजे टपरे आहेत. पक्का बांधकाम द्या मला. शेत पत्रिका आपण काढणार होता, असा एखादा विषय आला आहे, एखाद्यावर कारवाई झाली का? हो साहेब, दिंडीच्या ब्रिज खाली जी आपण खाऊ गल्ली केली आहे ती अनधिकृत आहे का? शासनाच्या नियमानुसार ती आहे का? याबाबत मला माहिती नाही. मला माहिती नाही. लवकरच कुठली ना कुठली कारवाई दिसेल तुम्हाला, एखाद्या तरी अधिकारी. त्याच्यावर कर लागला का मी एवढं तपासून सांगू शकतो. हो, नक्की नक्की. अनधिकृत बांधकामाला धरून जो विषय आहे, एवढी पेटी तुम्ही म्हणता की अनधिकृत बांधकाम झाल्याचं जर आपण 6 वर्ष आपण त्याला काही दंड आकारू, क्षेत्रीय अधिकारी कर आकारणी 6 वर्ष मागे जाऊन कर आकारू 6 वर्ष. पण असं जर होत असेल तर त्याला अनधिकृत बांधकाम धारकांचं हे नावं मिळत नाही का?
तुम्ही. नाही कसं आहे, आपल्या जर कायद्यात जर बघितलं, महानगरपालिका अधिनियम जर तरतूद जर बघितली तर एनी स्ट्रक्चर विच इज बीन बिल्ड, मग कायदेशीर असो बेकायदेशीर असो, त्याला कर हा लागला पाहिजे. कर संकलन विभागाची भूमिका जर बघितली तर कर महसूल वाढीसाठी ते इमारतीला कर न लावणं हे संयुक्तिक ठरणार नाही आणि कायद्याला धरून ठरणार नाही. म्हणून कायद्यामध्ये जी प्रोव्हिजन दिलेली आहे, कायद्यामध्ये जी तरतुदी दिलेल्या आहेत त्याच्यानुसार आपण त्याला ती कर आकारणी करणं क्रमप्राप्त आहे. मोकळ्या प्लॉटला पण लागते. मोकळ्या प्लॉटला जर एनी प्लॉट असेल तर त्याला आपण लावतो. आता मी सांगितलं आपल्याला 30-35 कोटी त्याच्यामध्ये मोकळ्या प्लॉटचा हे किती आहे? 35 कोटी साधारणतः आपल्याकडे मोकळ्या प्लॉट वरून पैसे जमा झाले. 31 कोटी 4,19,04,442 रुपये एवढे जमा झाले. 5,077 प्रॉपर्टीजनी बदलले. महापौर साहेब, आयुक्तांनी स्टेटमेंट केलं शहराविषयी, तुमचं काही प्रतिक्रिया आहे त्याच्यावर? हा, आपलं शहर आपला अभिमान आहे. मी आयुक्तांना आत्ताच आमची चर्चा झाली, आयुक्तांना त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी अशी सूचना करणार आहे. आता आमची बैठक आहे आणि ते नक्की करतील. 3 दिवसात सुचलं नाही का त्यांना करायची? नाही, माझी बैठक नाही झाली त्यांच्याबरोबर. बैठक करण्यापेक्षा 4 दिवस झाले, आज ते काही स्टेटमेंट करत नाही, त्यांच्या बाबतीत ठाम आहे. नाही, करतील सांगतो त्यांना. ही पत्रकार परिषद झाली ना म्हणले नंतर बघू. आतापर्यंत आमदारांनी रिक्वेस्ट केली नाही वाजले, आता महापौर त्यांना सांगतील बोलतो. परवा पण काहीतरी बातमी पाहिजे ना, आम्ही दिल्या म्हणून त्या आम्ही वाचल्या ना. यानंतर आजच्या बैठकीमधला अजून एक विषय आहे की कलाकारांचा सन्मान करणे. तर आता झालेल्या कला क्रीडा सांस्कृतिक साहित्य समितीच्या बैठकीमध्ये सन्माननीय विरोधी पक्षनेते आता या समितीचे सदस्य भाऊसाहेबजी भोईर यांनी एक विषय मांडला की शहरामध्ये आपल्या नावलौकिकात भर पाडणारे, शहराच्या नावलौकिकात भर पाडणारे अनेक कलाकार राहतात, अनेक खेळाडू राहतात, तर त्यांचा आपण मान सन्मान केला पाहिजे. आणि हा विषय या क्रीडा समितीच्या समितीमध्ये मंजूर झाला आणि त्या अनुषंगाने आपण पहिल्यांदाच आपण या दृष्टीने कलाकारांचा, खेळाडूंचा सन्मान करणार आहोत. याबद्दल अधिक माहिती सन्माननीय विषय अधिकारी सन्माननीय विरोधी पक्षनेते भाऊसाहेबजी भोईर आपल्याला देतील. माननीय महापौर, आमचे सभापती, उपस्थित सर्व पत्रकार, खरं तर महापौरांचा तो मोठेपण आहे की त्यांनी तुम्हाला बोलण्याचा अधिकार दिला आहे. खरं तर त्यांचा तो अधिकार आहे. म्हणजे तुम्ही सांगा, खरं तर निवडणुका झाल्या, सगळं चित्र स्पष्ट झाल्यानंतर आपल्या बस एक स्वतःच्या काही कल्पना असतात 30-35 वर्ष या कलाक्षेत्रात काम केल्यानंतर, की आपल्याला नेमकं पुणे मुंबईपासून किंवा आपले जे दिग्गज कलावंत या परिसरामध्ये राहत आहेत, तर त्यांना ते स्वतःचं मार्केटिंग कधीच करत नाहीत. कलाकार कधी फार पुण्यात जात नाहीत आणि प्रतिभा संपन्न असून देखील ते त्या उंचीपर्यंत राष्ट्रीय स्तरावर, राज्य स्तरावर त्यांचं नावलौकिक असताना देखील त्यांची योग्य दखल घेतली जात नाही फारसं, आपल्या किमान पिंपरी चिंचवड शहरातल्या कलावंतांची. आणि ते मी गेली अनेक वर्ष पाहतो, कारण मुंबईत मी 10 वर्ष काम करतो पाहतो. तर मी महापौर ज्या दिवशी झालं, महापौरांना झाल्या महापौरांना म्हणलं, महापौर तुम्ही महापौर झालेत म्हणजे तुम्ही शहराचे महापौर आहात, माझ्या शहराचे महापौर आहात तुम्ही. आता आम्हाला तिथं बसता आलं नाही, आमची सत्ता आली नाही, पण तुमच्या रूपानं आम्हाला पाहतो, कारण का या शहरात आमच्या ज्या काही कल्पना आहेत त्या शहराच्या नावलौकिकात भर पडणार आहेत आणि त्या विशेषतः तुमच्या कारकिर्दीत व्हाव्यात. का तर तुम्ही समजून घेणारे पण आहात. बऱ्याच वेळा अशा आपल्या स्वतःच्या कल्पना साकार करायच्या असतील तर माणसं सुद्धा आजूबाजूला योग्य पद्धतीची असावी लागतात. मी रसिक पण आहे ना, रसिक पण येते स्वतः, आणि ते पर्यटकाचे रसिक आहे, त्यांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कला त्यांना अवगत आहे. आमचे खूप चर्चा होती असते. आणि योगायोगाने काय झालं की ह्या कमिटीची जेव्हा ती मी सत्ता आमच्या पक्षाला असल्या कारणानं कोणत्या कमिटी कोणाला पाठवायचं मी नाही ठरवत, बरं आपलं बोलतो फक्त. पण ती कमिटी कोणी आहे ना, क्रीडा आणि सांस्कृतिक, पण म्हणलं माझी आवडती कमिटी. आणि कैलास कुटे अध्यक्ष झाले, त्यांनाही ते कलेच्या संदर्भात ते महोत्सव वगैरे सगळे त्या परिसरामध्ये साजरे करत असतात. मी त्यांनाही संकल्पना सांगितली, म्हणलं चर्चा ही दर महिन्याला कोणती ना कोणतरी वादळी होईल, आम्ही वादळ तयार करू, काहीतरी होईल. त्या अगोदर एक शीतलता वैचारिक आणि एक या शहराच्या नावलौकिकात भर टाकणारी सुद्धा घटना, निदान तेवढा समोर आदर्श आपल्या समोर एक 10-15 मिनिटं राहिला तरी निदान थोडं अग्रेसिव्हपणा जो आहे तो कमी होईल थोडा. परंतु महापौरांच्या दर महिन्याला जनरल बॉडीच्या आपण मानपत्र सोहळा देणार आहोत.
ती यादी अधिकारवाणीनं कैलास कुठे हे जाहीर करतील. तुम्हाला सगळ्यांची नावं माहितीच आहे तुमच्यासमोर, पण हे सगळं पत्र महापौरांच्या ह्याच्यावर तुम्हाला प्रेस नोट सगळ्यांना मिळेलच. पण त्या कैलास कुठे सभापती ही नावं हे करतील. आपण वयाची रेंज करून त्यांचा हे केलेलं आहे वर्गवारी. माननीय महापौर साहेब आणि माननीय भाऊसाहेबजी भोये विरोधी पक्ष नेते जरी असले तर ते आपल्या बरोबरच आहेत. सगळ्यांच्या ही जमीची बाजू आहे. तर त्यांचाही अनुभव हा आपल्या पिंपरी चिंचवड शहरासाठी खूप मोलाचा आहे. महापौरांचंही कार्य खूप चांगलं आहे आणि अशा पद्धतीने पिंपरी चिंचवडच्या विकासामध्ये आपण सर्वजण विकासाचे सगळेजण साक्षीदार राहणार आहोत. त्यासाठी आपण पुण्याच्या धर्तीवर पिंपरी चिंचवडमध्ये कला क्षेत्रामध्ये आपण मागो पडायला नको याची पण आपण काळजी घेतली पाहिजे. कारण पिंपरी चिंचवड हे सुद्धा एक चांगल्या पद्धतीने विकसित होऊ शकतं. म्हणजे आपण कंपन्या असतील MIDCच्या दृष्टीने पुढे आहोत, आर्थिक दृष्टीने पुढे आहोत, परंतु कलागुणांमध्ये सुद्धा पिंपरी चिंचवडचं नाव कसं पुढे येईल आणि कलाकारांना कसा वाव मिळेल आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण हे करत आहोत. या ठिकाणी आपण ज्येष्ठ कलाकारांचा सत्कार ठेवलेला आहे. त्यामध्ये हे तुम्हाला याची झेरॉक्स मिळेलच. नावं मी या ठिकाणी वाचून दाखवतो. श्री मधुकर दामोदर जोशी, श्री धोंडीराम हरिश्चंद्र सायकर, श्री पद्मश्री नंदकुमार कपोते, रमेश यशवंत वाकनीस, श्री सुहास दामोदर जोशी, तर अरुण तुकाराम बोराडे, कल्पना प्रकाश क्षीरसागर, डॉक्टर वंदना रवींद्र गांगुर्डे, पंडित सुधाकर चव्हाण, सौ शारदाताई मुंडे, गीताताई शर्मा, डॉक्टर संजीव कुमार पाटील, श्री प्रफुल्ल दिवाकर बिष्णुरकर, डॉक्टर मनोज वसंत देवळेकर, वैशालीताई पळसुळे धोंगडे, श्रीकृष्ण सहदेव कालमित्रा, सौ सीमा गिरीश गांधी, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांनी प्रदर्शन केले असे श्री संजय ज्ञानेश्वर काळव यांची तुम्हाला एक छायांकित प्रत या सर्वांची आम्ही तुम्हाला देऊ. त्यामध्ये त्यांनी काय काय काम केले याचा उल्लेख राहीलच. तुमच्या सर्वांचं सहकार्य आहेत, असंच राहू द्या. धन्यवाद. आणि इतर ह्याच्यामध्ये महापौरांचं मत असं आलं, त्यांची परवानगी घेऊन सांगतो तुमचं की आपण वर्धापन दिन ज्यावेळेस असतो आपला 11 ऑक्टोबरला, त्यावेळेस या शहरातले उत्तम वकील की त्यांचं उत्तम वकील पण आहेत आणि सामाजिक काम पण आहे, उत्तम डॉक्टर असतील, ते मुक्त सेवा पण करत असतील आणि व्यवसाय पण करत असतील, राष्ट्रीय खेळाडू तो देखील वंचित घटक नाही राहायला पाहिजे. खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही आता धोरण करतोच आहे. त्यामुळे महापौरांनी तो देखील एक सगळं आता ह्याच्यामध्ये आपण नाट्य, नृत्य, साहित्य, कला हे सगळ्या पद्धतीची दर महिन्याला म्हणजे 17 महिन्याचा कारभार महापौरांनी घेतलेला आहे. बरोबर, म्हणजे राहतात किती महिने मला नाही माहिती, पण म्हणजे ते आहेत. त्यामुळे त्यांनी तेवढं 17 महिन्याचंच सांगितलं. 17 महिन्याचं आपण केलेलं आहे. आता त्यानंतर तुमच्या पण काय सूचना असतील का तुमच्या याच्या नावं तर तुम्हाला माहिती आहे काय, म्हणजे काय तुम्ही माहिती घेऊन हे करू शकता. ह्याच्यामध्ये पूर्ण आम्ही कमिटीमध्ये करत असताना मी केलेलं नावं नाही किंवा ह्यांनी केलेलं नावं नाही, एक समिती बसली होती. त्या समितीने सर्वजण त्या बसले. नावामध्ये खूप हे असतं, चर्चा होत असते, परंतु ही सर्व मान्यवरांना दर महिन्याला मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आम्ही देणार आहोत. सर्वसाधारण सभेत हो. सभा चालू होण्याच्या अगोदर. चालू झाल्या पहिलं मानपत्र, नंतर सभा चालू. एकाला का प्रत्येक एकालाच अण्णासाहेब मगर स्टेडियम नेहरू नगरचं, तिथं एक क्रीडा संकुलन म्हणजे त्याचे प्रस्तावित होतं. जेव्हा सामान्य उत्तम केंद्रे क्रीडा सभापती होते तेव्हा त्याचं चालू होतं. आता सध्या काय स्टेटस आहे, तुम्ही त्याच्यावर काय करणार? आता धोरण ठरवण्याचं काम चालू आहे आमची समिती. त्यामध्ये तो विषय आहे. पुढच्या आठवड्याच्या मीटिंगमध्ये तो विषय क्लिअर होतो. सत्कारामध्ये खेळाडू किती आहेत? आणि खेळाडू राष्ट्रीय आपण वर्धापन दिनानिमित्त केला. खेळाडूंचा आपण विशेष सत्कार ठेवणार आहोत. विशेष सत्कार क्रीडा दिन ज्या दिवशी आहे त्या दिवशी आपण तो कार्यक्रम घेणार. आता हे कलाकारांचा विषय, साहित्य नुसते कलाकार, साहित्य, कलावंत, नृत्य, संगीत, चित्रकार, हे सगळं. पत्रकार आहेत का? ते वर्धापन स्पेशल आहे त्यांचा, त्यांचा स्पेशल आहे. आहे ना,
तसं पत्रकार कट्टा केलं जाईल का? मधुकर जोशी पत्रकार कट्टा पत्रकार भवन पण करायचे, कट्टा पण करून दिलं. किती शाखा करायच्या त्याच्या? या प्रशासनाच्या वतीने कला आणि क्रीडा विविध क्षेत्रातल्या कलाकारांचा तुम्ही जे सत्कार करणार आहात ही अतिशय चांगली बाब आहे. त्यामुळे आपलं ज्या उद्योग नगरी जी आहे पिंपरी चिंचवड शहराची ओळख आहे ती पुण्याप्रमाणे सांस्कृतिक नगरी म्हणून देखील पुढे येईल, यात वादच नाहीये. परंतु माझी अशी सूचना आहे की सध्या जे नाट्यगृह आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यापेक्षा आणखी वाढ जर त्याच्यामध्ये झाली प्रभागांमध्ये तर त्या भागातील कलाकारांना देखील एक व्यासपीठ मिळण्यासाठी सुयोग्य होईल. आता नाट्यगृहापेक्षा आता आमचं एक ह्या शहरात एक अद्ययावत वाचनालय म्हणजे जे परदेशात असतं एवढं मोठं वाचनालय, एक अभ्यासिका आणि एक साहित्य परिषदेच्या जे आपल्या पुणे जिल्ह्याच्या कार्यकारिणीवर नुकतेच निवडून गेल्यात, आपल्या शहरातले 2 जण निवडून गेल्यात आहेत. तर आपल्या शहराला ओळख साहित्यिक विद्वानांचं शहर व्हावं, त्यामुळं त्या साहित्य परिषदेचं एक तिथं स्वतंत्र कार्यालय असावं आणि आपल्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी तिथे यावं, आपले आपले विचार मांडावं, तिथं चर्चा करावं, भांडावं. पण साहित्यासाठी आपण जागरूक असावं यासाठी एक जागा शोधतोय महानगरपालिकेची आणि CSR फंडातून ते आम्ही करणार आहोत. ते करण्यासाठी बरेच उद्योजक सुद्धा अनुकूल आहेत. तर लवकरच आपण त्या पद्धतीने एक कार्यालय तिथं उभं करू. पुणे शहरात जसं SM जोशी सारखे छोटे सभागृह आहे 350-500 सभागृह आहे, तसं जर आपल्या काही प्रभागांमध्ये जर व्यवस्था झाली तर त्या भागातील कलाकारांना व्यासपीठ मिळेल किंवा तिथं भाडेदारांना त्यांना सवलत दिली गेली तर सांस्कृतिक चळवळ आणखी वाढीस लागेल. बरोबर. कैलास भाऊ तुम्ही शोधा ते, आपण करू ते. लोखंडी सभागृह आहे ते खालीच पडलेलं आहे, तिथं आपल्याला करता येईल. लोखंडी सभागृह हा जे ते खालीच पडलेलं आहे, त्याला आपण जर डागडुजी केली तर त्याचा वापर करता येईल. तुम्ही जी सूचना दिली त्याच्यावर निश्चितपणे विचार केला जाईल. साहेब तुमच्या बंगल्याचे निवास तुम्ही बघा. हा घेतलं, मी सकाळी बोलवलं होतं अधिकाऱ्यांना बोलवलं होतं. अधिकारी म्हटले ते त्याच्यावर दुसरं आरक्षण आहे, दिलंय महापौर बंगल्याचं आरक्षण, पण आरक्षण दुसरं आहे. पण आयुक्तांच्या अधिरेख्यात असं आहे की त्या आरक्षणातले 25% जागा वापरून आपण तिथं महापौर बंगल्याचं काम चालू करू शकतो. तर तशा त्या अधिकाऱ्यांना मी प्रस्ताव बनवायला लावलाय. समजा 100 गुंठे जागा आहे तर 25 गुंठे सुरुवातीला आयुक्तांच्या उमेद मान्यतेवर चालू करता येईल. ते आम्हाला खरं तर म्हणजे आम्ही एवढे मनावर नव्हतो घेतलंय, पण पत्रकारांचा खूप आग्रह असल्या कारणात त्यामुळे आम्ही ते प्राधान्याने तो विषय घेणार आहे. पुण्यात आहे, आपल्या इथं नाहीये. आपल्या इथं पुण्यात कसे क्लब आहेत तसे PCMC क्लब नाही, पण नाही. क्लब पण करायचा आहे, त्यासाठी पण क्लब पण करायचा. त्या महापौर बंगल्यात म्हणजे पत्रकार पण एक कक्षा असणार आहे. असणार ना, बरोबर. नगरसेवक आहेत महापौर बंगल्याची जागा आहे प्राधिकरणात नवीन नवीन लोक हे करतात, कार्यक्रम करतात आणि ती जवळपास त्यांनी लागून टाकली ती जागा. नाही पालिकेचे कार्यक्रम असतात ना आपले, भाड्याने देतो ना आपण, भाड्याने दिलं जातं. भाड्याने देतो. सर एक विचारायचं आहे, आपल्या इथे जे थिएटर्स आहेत पण त्या थिएटर्स मध्ये काही गोष्टी तांत्रिक बाबींची पूर्तता नसते किंवा डागडुजी व्यवस्थित होत नाही, आहे त्या आधी नाट्यगृहांची डागडुजी आणि या गोष्टींकडे मला वाटतं जरा लक्ष द्यावं. मला वाटतं गदी माडगुळकर कुणी त्यांचं हे बनवलं होतं त्या प्रेक्षागृहाचं ते स्टेज हे पूर्ण चुकीचं आहे. तिथं काय कलाच सादर करतायत, कॉन्सर्ट असतात ना बाहेर देशातल्या, तसं बनवलंय. आणि भोसरीतलं तर आमच्या नाट्यगृहाची दुरवस्था एवढी वाईट आहे, मी आता त्याचं टेंडर काढलंय सुशोभीकरणाचं. गदी माडगुळकरांचं पण स्टेज दुरुस्ती करण्याचं करू लवकरच. सांगितलं नको जे पैसे आलेले एक सूचना आहे की कलावंतांचा तुम्ही जर सत्कार करता तर गोविंद साहेबांना कल्पना असेल की कलावंत हा जसा मानाचा भुकेला असतो तसं त्याला धनाची देखील अपेक्षा असते. माझी एक अशी सूचना आहे, काही छोट्या प्रमाणात का होईल देऊ ना, मानधन देऊन जर त्यांचा सत्कार केला गेला थोडा आर्थिक ताण होईल महापालिकेवर, पण आणखी यशस्वी सत्कार होईल. एवढी माझी सूचना आहे.
करून द्यायचं. पण ते काय परत म्हणायला नको कमीच दिले काहीतरी ठरवा. नवीन इमारतीचं हे लावून टाकू प्रेझेंटेशन प्रशासकीय नवीन इमारतीचं पुढच्या प्रेसच्या आधी लावून टाकू. नाही लावून टाकू ठेकेदारांना. हा बघ पुढच्या प्रेसच्या वेळेस नवीन प्रशासकीय इमारतीचं तो ठेकेदार बोलून घ्यायचा आणि नाही पुढची प्रेस जेव्हा घेणार तेव्हा इथंच करू आपण सादरीकरण करू.